लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून शिंदेंकडून भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त केली गेलेली आहे आणि लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला त्या सगळ्या संदर्भात ही नाराजी असल्याचं समजतंय। सेनेच्या 4 ते 5 जागा कुणामुळे कमी झाल्या सर्वांना माहिती आहे। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी हे वक्तव्य केलंय आणि आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली। शिवसेनेचे आणखी 4 ते 5 खासदार निवडून आले असते असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर तिकीट वाटपातील भाजपची लुडबुड मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवावी। भर सभेत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आता महायुतीमधल्या या 2 घटक पक्षांमध्ये ही जी अंतर्गत नाराजी होती, हा जो खेद काही दिवसापासून होता, तो आता उघडपणे बोलला गेलाय असं म्हणायला वावतो। उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर, संभाजीनगर सगळं साप। मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या। माझा हेमंत दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे, पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा आमची जागा आमची जागा हवे। हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा। कालच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि रामदास कदम यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण बघितलं। उघडपणे नाराजी बोलून दाखवलेली आहे। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। पंकज, अगदी उघडपणे ही नाराजी समोर आली असं म्हणावं लागेल। भविष्य काळामध्ये शिंदेंकडून कुठलं पाऊल उचललं जाईल या संदर्भात, कारण विधानसभा आता अगदी तोंडावर आहेत म्हणावं लागेल। अगदी बरोबर आहे। भविष्यात या बाबतीतली काही लाईन ऑफ ॲक्शन होईल का असं जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। मात्र तसं जर का होणार असेल तर त्याची ही सुरुवात म्हणावी लागेल, कारण महत्त्वाचा मेळावा होता, महत्त्वाचे सगळे नेते होते, सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सगळे होते आणि असं असताना जर का मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेला त्यांच्या नंतरचा ज्याचा नंबर आहे असे नेते रामदास कदम यांनी 2-3 खूप स्ट्रॉंग विधानं केली। आपल्या जागा कशामुळे पडल्या हे माहिती आहे का ते म्हणाले। त्यानंतर त्यांनी एक विनंती केली की एकनाथ शिंदेंना की तुम्ही बाबा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सांगा की आमची यावेळी जागा योग्य वेळी डिक्लेअर करा। हे महत्त्वाचं विधान होतं। कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी आल्या किंवा 13-15 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या आल्या, याचं कुठेतरी कारण जे आहे ते शोधताना त्यांच्या पक्षामध्ये या निर्णयापर्यंत आलेत की बाबा भाजपानं 19 जागा डिक्लेअर केल्या, भाजपाच्या जागा त्यांच्या जागा लवकर केल्या, मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उशीर केला। त्याचा परिणाम झाला, त्याचा फटका बसलाय। रामदास कदम स्पष्टपणे म्हणाले त्याला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे किंवा वेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला असं म्हणावं लागेल। रामदास कदम नावं घेतली। रामदास कदम एक आणखीन महत्त्वाचं विधान म्हणाले की दादा तुम्ही अजून थोडा वेळ आला नसतात, थोडे उशिरा आला असतात तर चाललं असतं। म्हणजे कुठेतरी रामदास कदम यांच्या बोलण्याचा सूर हा जर अजित पवार यांची एंट्री सुद्धा थोडी लांबली असती तर एकनाथ शिंदे आणि बऱ्याच गोष्टींच्या बाबतीतली ही नाराजी अगदी उघडपणे काल बोलून दाखवली गेली असं म्हणायला हरकत नाही। पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।